नमस्कार, माझं नाव सचिन अविनाश पुजारी. मी कराड भागातून आलोय. अभंगू रॅबिट फार्म इथे निरुखे कुडाळजवळ आजचं दिवसभराचं ट्रेनिंग चाललं. त्याच्यामध्ये खूप छान गोष्टी थेरॉटिकली पार्ट झाला, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली पार्ट झाला. निलेश सर असतील, तेजस सर यांनी खूप छान पद्धतीनं आणि एकही डाऊट त्याच्यामध्ये कुठलाही ठेवला नाही की ट्रेनिंग पार्टमध्ये कशा पद्धतीनं ससे पालन करायचे, अगदी शेड पासून पालन असेल, त्यांचे आजार असतील किंवा त्यांना लसीकरण असतील किंवा त्यांचं खाद्य असेल, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला इथे अनुभव मिळाला. आणि त्यांनी आमच्या जे वातावरणामध्ये खूप आनंदी वातावरण आहे, आम्ही सगळ्यांनी ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये, तर आम्हाला खूप सारा एन्जॉय केला आम्ही आणि खूप सारी छान प्रकारे माहिती सुद्धा मिळाली. त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानेन. आणि खरंच अभंगू रॅबिट फार्म थ्रू निलेश सरांच्या थ्रू जी आज ससे पालनाची जी महाराष्ट्रामध्ये सुरुवात होते, ती आज महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी घटना म्हणावी लागेल किंवा क्रांतिकारी चळवळ म्हणावी लागेल की जे आजपर्यंत आपण बाकीचे पशुपालन वगैरे बघितलेले, शेळी पालन वगैरे, पण आज ससे पालनाची कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणून आज निलेश सरांनी खूप शेतकऱ्यांना याच्यामधून खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल. आणि खरंच खूप निलेश सर आणि तेजस सर यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत या चळवळीमध्ये आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आपण हे सोबत करू. आणि येणार शेतकऱ्यांना सुद्धा माझा असेल की लवकर तुम्ही निलेश सर यांच्यासोबत अभंगू रॅबिट फार्म सोबत तुम्ही एकत्र या आणि एकत्र मिळून आर्थिक सक्षम व्हा आणि खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये उत्पन्न मिळवू आपण. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी विश्वास देसाई. मी कराडहून आलेलो आहे आणि मी अभंगू रॅबिट फार्म मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मी सकाळी लवकर निघालो आणि सकाळी 8 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर नाही ट्रेनिंग आमचं सुरू झालंय. ट्रेनिंग अतिशय उत्तम होतं. त्यामध्ये नाही एक छोटी छोटी गोष्ट नाही विचारून तेवढी सांगितली, आम्हाला समजलं मी. त्यामध्ये जी गोष्ट नाही आम्हाला माहित नव्हती त्या मी प्रश्न लिहून आणले, ते मी आम्ही विचारले, त्याचे मी आमची नाही प्रश्नाचे निरसन केले. बस, धन्यवाद.